नमस्कार. 1 जून 2026 रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वाचा अंदाज जारी केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वप्रथम मराठवाड्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. विदर्भात पावसाचे चित्र काहीसे संमिश्र राहणार आहे. बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे, तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुख्यतः हलक्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील. या भागांमध्ये वातावरण बहुतांश कोरडे राहण्याची किंवा तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणाबाबत सांगायचे झाले तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर अत्यंत कमी दिसत आहे. या भागांमध्ये हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो, तर राज्यातील इतर भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.